हॅलो एव्हरीवन. जेव्हा पण आपल्याला आपल्या निगेटिव्ह ॲटिट्यूडची जाणीव होते, त्यावेळेस बऱ्याच वेळेला ते बदलायला आपलं मन अपोज करत असतं. त्याचं कारण आहे म्हणजे चेंज आपलं मन लवकर स्वीकारत नाही. बऱ्याच वेळेला चेंज हा आपल्याला अस्वस्थ करत असतो आणि काही लोकं आपल्या निगेटिव्हिटीमध्ये इतके रमून गेलेले असतात, की चेंज हा पॉझिटिव्हिटी साठी जरी असला, तरी सुद्धा त्यांना तो करायचा नसतो. एका जर्नलमध्ये एका प्रिझनरचं एक्झाम्पल दिलं आहे. एक प्रिझनर बरेच वर्ष अंधार कोठडीमध्ये राहिलेला असतो. जेव्हा त्याची शिक्षा पूर्ण होते, त्यावेळेस जेव्हा तो बाहेर येतो, तेव्हा बाहेरचा उजेड त्याला सहन होत नाही. बाहेरचा उजेड, बाहेरचं वातावरण, बाहेरचा चेंज त्याला अनअक्सेप्टेबल होतो आणि तो परत प्रिझनमध्ये जाण्याची रिक्वेस्ट टाकतो. त्याचं कारण आहे त्याला त्या आतमधल्या अंधाराची आणि इव्हन त्या निगेटिव्हिटीची खूप सवय झालेली असते. ॲज अन अडल्ट आपल्या आजूबाजूचं वातावरण, आपले एज्युकेशन, आपले एक्सपिरियन्स काहीही असो, आपल्या आपल्या आत्ताच्या ॲटिट्यूडसाठी फक्त आणि फक्त आपण स्वतःच जबाबदार आहोत. आणि परंतु आपण स्वतःला सोडून मात्र सगळ्या जगाला दोष देतो. निगेटिव्ह ॲटिट्यूड असलेले लोकं त्यांच्या अपयशासाठी संपूर्ण जगाला, त्यांच्या पॅरेंट्सला, त्यांच्या शिक्षकांना, त्यांच्या जोडीदाराला, अर्थव्यवस्थेला, सरकारला, सगळ्यांना दोष देतात. जर आपल्याला आपला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फॉर्म करायचा असेल तर आणि तो मेंटेन करायचा असेल तर काही स्टेप्स आहेत. खूप सोप्या आहेत काही स्टेप्स. त्या स्टेप्स जर आपण फॉलो केल्या तर त्या स्टेप्स थ्रू आपल्याला आपला निगेटिव्ह ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये चेंज करता येऊ शकतो. त्यातली पहिली स्टेप्स म्हणजे चेंज युअर फोकस. ऑल्वेज लूक फॉर पॉझिटिव्ह. बेसिकली वी नीड टू बिकम अ गुड फाइंडर. आपल्या आजूबाजूला पॉझिटिव्ह गोष्टींवर फोकस करणे किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये निगेटिव्ह काय आहे, चूक काय आहे हे शोधण्याऐवजी आपण चांगलं काय आहे हे शोधलं पाहिजे. परंतु बऱ्याच वेळेला आपल्या कंडिशनिंगमुळे आपण चुका शोधण्यात इतके रमून जातो, की आपल्याला पॉझिटिव्ह पाहण्यामध्येच रस नसतो किंवा पॉझिटिव्ह बघायला आपण विसरून जातो. आपण जे शोधत असतो तेच आपल्याला मिळत असतं. जर आपण फ्रेंड्स, हॅपीनेस, पॉझिटिव्हिटी शोधत असू, तर आपल्याला तेच मिळतं आणि जर निगेटिव्हिटी, फाईट शोधत असू, तर आपल्याला तेच मिळतं. एका खूप मोठ्या बिझनेसमॅनला एक प्रश्न विचारण्यात आला होता, की तुमच्यासाठी काम करणाऱ्या लोकांशी तुम्ही डील कसे काय करता? त्यावेळेस त्या व्यक्तीचं आन्सर होतं, की लोकांशी डील करणं म्हणजे सोन्यासाठी खातकाम करण्यासारखं आहे. कारण जेव्हा तुम्ही सोनं शोधतात, तेव्हा आजूबाजूला जी डर्ट असते, जी घाण असते, त्या घाणीकडे तुमचं लक्ष नसतं. त्या डर्टकडे तुमचं लक्ष नसतं. कारण तुमचा सगळा फोकस हा फक्त आणि फक्त सोन्याकडे असतो. त्यामुळे लोकांमध्ये काय चूक आहे हे शोधण्यापेक्षा तुम्हाला लोकांमध्ये किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये काय चांगलं आहे, ते जेव्हा शोधता येईल, त्यावेळेस तुम्हाला त्या पॉझिटिव्हिटीची, त्या चांगलं शोधण्याची एक सवय लागून जाते. आणि फार काही अवघड नसतं. फक्त आपल्याला असं आहे, की आपल्याला निगेटिव्हिटीकडे बघण्याची एवढी सवय लागलेली असते ना, की आपण पॉझिटिव्हिटीकडे पटकन बघतच नाही. आणि ऑल्वेज रिमेंबर निगेटिव्ह पीपल विल ऑल्वेज क्रिटिसाइज. काही लोकं कितीही काही झालं तरी क्रिटिसिझम करतातच. तुम्ही कोणत्या बाजूला आहात याच्याने काहीच फरक पडत नाही. अशा लोकांनी जसं काही क्रिटिसिझममध्ये करिअरच केलेलं असतं. असे लोक प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये दोषच शोधतात आणि असे लोक तुम्हाला प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये, प्रत्येक कार्यालयामध्ये सगळीकडे सापडतात. ते लोक सगळीकडे दोषच बघत फिरतात. गोष्ट किती वाईट आहे हे सगळ्यांना सांगतात. आपल्या समस्यांसाठी पूर्ण जगाला दोष देतात. अशा लोकांना बऱ्याच वेळेला एनर्जी सकर्स म्हटलं जातं. हे लोक फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या भोवतालच्या लोकांसाठी स्ट्रेसफुल वातावरण तयार करत असतात. ते लिटरली निगेटिव्हिटी एका साथीच्या रोगासाठी पसरवत असतात. याउलट पॉझिटिव्ह लोक हे नेहमी स्ट्रॉंग असतात, पीसफुल असतात. त्यांच्या बोलण्यामध्ये तुम्हाला फक्त हेल्थ, मनी, हॅपीनेस, गॉड असेच टॉपिक सापडतात. ते प्रत्येक पर्सनची, प्रत्येक सिच्युएशनची फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बाजूच बघतात. असं नाहीये की त्यांच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येत नाही. पण बऱ्याच वेळेला काही निगेटिव्ह विचार जरी आले, तरी सुद्धा ते त्याच्यावर मात करून परत पॉझिटिव्हिटीकडे बघतात. ते प्रत्येक फेल्युअरला एक अपॉर्च्युनिटी मानतात आणि त्यातूनच सक्सेस मिळवतात. पुढची स्टेप्स म्हणजे मेकिंग अ हॅबिट ऑफ डुइंग इट नाऊ. आपल्या सगळ्यांनाच एका वेळेला एक वाईट सवय होती, ती म्हणजे कामं पुढे ढकलण्याची. बऱ्याच लोकांना आता पण आहे ती सवय आणि ट्रस्ट मी इट्स मोस्ट टॉक्सिक हॅबिट एव्हर. इट ऑल्वेज क्रिएट अ निगेटिव्ह वाइब. जेव्हा पण तुम्ही एखादं काम त्याच वेळेला करता, तेव्हा एक तुम्हाला पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि इट मोटिव्हेट्स यू. तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी जर टिकून ठेवायची असेल, तर तुम्ही त्या
आत्ता करण्याची गोष्ट आत्ताच करावी, ही सवय लावून घ्या. आत्ताची कामं पुढे ढकलणं म्हणजे त्या लहान मुलासारखं आहे. जेव्हा तो म्हणतो, की मी मोठा होईल तेव्हा हे करील, ते करील आणि आनंदी होईल. जेव्हा तो मोठा होतो तेव्हा तो म्हणतो, मी जेव्हा कॉलेजला जाईल त्यावेळेस मी आनंदी होईल. तो जेव्हा कॉलेज पूर्ण करतो त्यावेळेस तो म्हणतो, की मला जेव्हा जॉब लागेल तेव्हा मी आनंदी होईल. जेव्हा त्याला जॉब लागतो तेव्हा तो म्हणतो, की माझं जेव्हा लग्न होईल त्यावेळेस मी आनंदी होईल. जेव्हा त्याचं लग्न होतं त्यावेळेस तो म्हणतो, की जेव्हा मला मुलं होतील त्यावेळेस मी आनंदी होईल. जेव्हा त्याला मुलं होतात त्यावेळेस तो म्हणतो, माझी मुलं जेव्हा शाळेत जाईल तेव्हाच मला आनंद होईल. ज्यावेळेस त्याची मुलं शाळेत जातात त्यावेळेस तो म्हणतो, जेव्हा आता मी निवृत्त होईल त्यावेळेस मला आनंद आनंद होईल. आणि जेव्हा तो निवृत्त होतो तेव्हा त्याला जाणवतं, की त्याचं आयुष्य असं एका क्षणात निघून गेलंय त्याच्यासमोर. त्याने आनंद हा कधी फील केलाच नाही. यू नो व्हॉट? प्रत्येक पर्सनमध्ये जगण्याची प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्ता या क्षणाला जगण्याइतकी सुंदर गोष्ट या जगात नाहीये. जेव्हा तुम्ही प्रेझेंट मोमेंट जगतात ना, त्यावेळेस तुम्हाला ना पास्टचं टेन्शन असतं ना फ्युचरचं टेन्शन असतं. तुम्ही आत्ता या क्षणामध्ये जगत असतात आणि यालाच फ्लो स्टेट असं म्हणतात. आणि फार अवघड नसतं ते. फक्त थोडीशी सवय लावावी लागते. जेव्हा पण आपण आपल्या फ्लो स्टेटमध्ये असतो, तेव्हा आपण फक्त त्याच गोष्टी करतो, ज्या आत्ता या क्षणाला करणं गरजेचं असतं. आणि याच सवयीमुळे आपलं फ्युचर ऑटोमॅटिकली सिक्युअर होत जातं. जेव्हा पण आपण म्हणतो, की मी कधीतरी हे करेल, याचा खरा अर्थ असा असतो, की मी हे कधीच करणार नाही. अशी एक म्हण आहे, की जे लोकं घरातून सर्व सिग्नल हिरवे होण्याची वाट बघत बसतात, ते कधीच घरातून निघत नाही. आणि म्हणूनच डुइंग इट नाऊ ही सवय खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड बिल्ड करण्याची पुढची स्टेप म्हणजे ग्रॅटिट्यूड. यू नो ही स्टेप्स खूप खूप अंडररेटेड आणि खूप इफेक्टिव्ह स्किल आहे आणि खूप सोपं आहे. फक्त सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना आपले ब्लेसिंग काउंट करायच्या आणि त्यांना थँक म्हणायचं. आता बरेच लोक असं म्हणतात, की आमच्याकडे असं काही नाहीच आहे, की मी ज्या गोष्टीसाठी थँक म्हणायचं ते. बट असं जस्ट एकदम छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. जसं की मला मला बघण्यासाठी तुमच्याकडे 2 डोळे आहे. मला ऐकण्यासाठी तुमच्याकडे 2 कान आहेत. ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा, की तुम्हाला राहण्यासाठी एक घर आहे. तुम्हाला जेवण्यासाठी छान अन्न मिळतं आहे. तुमच्या डोक्यावर छत आहे. हळू-हळू तुम्हाला तुमच्यातल्या इतक्या चांगल्या गोष्टी सापडतील, की ज्याच्याबद्दल तुम्हाला ग्रॅटिट्यूड करण्याची सवय लागेल. आणि ट्रस्ट मी मॅक्स टू मॅक्स 2 ते 3 महिने. एकदा 2 ते 3 महिन्यांनी तुम्ही ही गोष्ट रेग्युलर केली ना, तुम्हाला सवय लागून जाईल आणि विथिन अ 6 मंथ तुमचा माइंडसेट पूर्णपणे बदलून जाईल आणि तो कधी बदलेल हे तुम्हाला पण कळणार नाही. आणि इतकी छोटी एक्सरसाइज आहे. फक्त सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपल्या ब्लेसिंग काउंट्स करायच्या. पुढची स्टेप्स खूप महत्वाची आहे ती म्हणजे कंटिन्युअसली शिकत राहणं. हे ऐकलं बऱ्याच वेळेला आहे, परंतु याचा अर्थ मात्र खूप थोड्या लोकांना कळतो. आपल्याला शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिक्षण नाही तर फक्त इन्फॉर्मेशन मिळते. नो डाउट ती इन्फॉर्मेशन लाईफसाठी खूप गरजेची असते. परंतु खरंच शिक्षण म्हणजे काय? ते एज्युकेशनचे बेसिकली 2 टाइप असतात. एक इंटेलेक्चुअल एज्युकेशन आणि दुसरं व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन. इंटेलेक्चुअल एज्युकेशन हे आपल्या बुद्धीला इन्फ्लुअन्स करत असतं आणि व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन मात्र हे आपल्या कॅरेक्टरला इन्फ्लुअन्स करत असतं. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आपल्याला ऑनेस्टी, करेज, कॉन्फिडन्स, पर्सिस्टन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी शिकवतो. त्यामुळे आपल्याला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर अकॅडमिक्स म्हणजेच इंटेलेक्चुअल एज्युकेशन बरोबरच आपल्याला व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशनची सुद्धा तेवढीच गरज आहे. लहानपणीपासून आपल्याला सांगितलं जातं, की ग्रेड्स खूप महत्त्वाच्या आहे, परंतु त्याचबरोबर कॅरेक्टर बिल्डिंग सुद्धा तितकीच गरजेची आहे, हे मात्र आपल्याला कोणीच सांगत नाही. आपल्याला कॅरेक्टर बिल्डिंगसाठी गरजेच्या असणाऱ्या गोष्टींपेक्षा बाकीच्याच गोष्टी जास्त शिकवल्या जातात. एखाद्या पर्सनकडे जर कॅरेक्टर, कमिटमेंट, बिलीफ, कर्टसी, करेज असेल, तर तो व्यक्ती बिना इंटेलेक्चुअल एज्युकेशनचा सुद्धा सक्सेसफुल होऊ शकतो. आणि ट्रस्ट मी देअर आर सो मेनी एक्झाम्पल ऑफ दिस. एक एक्झाम्पल घेऊया. एक लाकूडतोडा 5 वर्ष एकाच कंपनीत काम करत होता. परंतु त्याला इन्क्रिमेंट मात्र कधीच मिळाली नाही. कंपनीने दुसऱ्या लाकूडतोड्याला कामावर घेतले. एका वर्षाच्या आत त्या दुसऱ्या लाकूडतोड्याला इन्क्रिमेंट मिळाले. त्यामुळे पहिल्या लाकूडतोड्याच्या मनात साहजिकच नाराजी निर्माण झाली. तो याबद्दल बोलण्यासाठी बॉसकडे गेला. बॉस त्यावेळेस त्याला म्हणाला, की "तू 5 वर्ष झाले तेवढीच झाडी तोडत आहे, जेवढी तू आधी तोडत होतास. आपली कंपनी रिझल्ट ओरिएंटेड आहे. जर तू तुझी प्रॉडक्टिव्हिटी वाढवली, तर आम्ही सुद्धा तुला इन्क्रिमेंट देऊ." तो अजून जोमाने काम करायला लागला. तो जास्त तास काम करायला लागला, परंतु तरी सुद्धा तो जास्त झाडे तोडू नाही शकला. तो पुन्हा आपल्या बॉसकडे गेला आणि त्यांना सांगितलं, की "त्यांनी खूप प्रयत्न केला, पण माझ्याकडनं नाही होत जास्त झाडं तोडणं." त्यावेळेस तो बॉस त्याला सजेस्ट करतो,
तू दुसऱ्या लाकूडतोड्याबरोबर एकदा बोलून का नाही घेत? मे बी त्याला असं काही माहीत असेल, की जे तुला माहीत नाही. तो त्यावेळेस त्याने तसं केलं. तो दुसऱ्या लाकूडतोड्याकडे गेला. त्याने विचारलं, की "तू एवढी झाडं कशी काय तोडतो?" तर त्यावेळेस तो म्हणतो, की "मी प्रत्येक झाड तोडल्यानंतर मी 2 मिनिटाचा ब्रेक घेतो आणि माझी कुऱ्हाड ही धार-धार करतो. तू शेवटची कुऱ्हाड तुझी कधी धार-धार केली होती?" आणि या प्रश्नावर पहिल्या लाकूडतोड्याला त्याचं उत्तर मिळतं. आपण आपली कुऱ्हाड शेवटची कधी धारदार केली होती? आपण शेवटचं कधी काही वेगळं शिकलो होतो? आपण शेवटचं आपले स्किल्स कधी शार्प केले होते? ज्याप्रमाणे आपल्याला आपल्या शरीराला अन्नाची गरज असते, त्याप्रमाणे आपल्या मनाला रोज चांगल्या विचारांची सुद्धा गरज असते. जंक फूड आणि वाईट विचारांनी आपलं मन, आपलं शरीर हे दोन्ही आजारी पडतं. रेग्युलर प्रॅक्टिस ऑफ न्यू स्किल्स आणि आपले एक्सपिरियन्स यामुळे आपण ते प्रिन्सिपल्स शिकू शकतो, ज्याच्यामुळे लोक सक्सेसफुल होतात. पॉझिटिव्ह थिंकर हे चांगल्या ॲथलीटसारखे असतात. ते पॉझिटिव्हिटीची इतकी प्रॅक्टिस करतात, इतकी प्रॅक्टिस करतात, की हळू त्यांच्यातल्या निगेटिव्हिटीची जागा ही पॉझिटिव्हिटी घेऊन टाकते. त्यांना हे माहीत असतं कधी ना कधी आपल्याला निगेटिव्हिटी ही येणार आहे. कधी-कधी आपल्या मनात सुद्धा निगेटिव्ह विचार येणार आहेत. त्यामुळे ते आपल्या मनाला पॉझिटिव्हिटीसाठी इतकं ट्रेन करतात, की जेव्हा कधी निगेटिव्हिटी त्यांच्या लाईफमध्ये येते, त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली पॉझिटिव्हिटीने त्याच्यावर मात करू शकतात. पॉझिटिव्ह थिंकर्सला त्यांचे लिमिटेशन, त्यांचे स्ट्रेंथ माहिती असतात आणि ते त्यांच्या स्ट्रेंथवरच जास्त फोकस करतात. थँक यू.